स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा संघर्ष हा वेगळा असतो. मात्र एक गोष्ट ही सारखी असते, ती म्हणजेच सातत्य. याच सातत्याच्या जोरावर झाडू कामगार महिलेच्या मुलीनं MPSC सारख्या अवघड परीक्षेतून यश खेचून आणलंय. एकदा दोनदा नव्हे तर सलग 16 वेळा अपयश आल्यानंतर देखील उषा गंगाधर पवार हिनं MPSC परीक्षा पास केली आहे. परिस्थितीशी दोन हात करत तिनं हे यश मिळवलंय. उषाची आई अहिल्याबाई कोपरगाव नगरपालिकेत कंत्राटी पद्धतीनं झाडू कामगार म्हणून काम करतात. तर उषाच्या वडिलांचं 16 वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. 4 बहिणी आणि एक मोठा भाऊ असं कुटुंब आहे. वडील गेल्यानंतर संपूर्ण घराची जबाबदारी आईवर पडली. खूप कमी वयात उषानं खूप काही सोसलं, मात्र तिनं हार नाही मानली. उषाच्या 3 बहिणींची लग्न झाली असून तिच्या भावानं बूट पॉलिश करत उषाला आर्थिक मदत केली. 7वी पर्यंतचं शिक्षण कोपरगावच्या नगरपालिका शाळेत घेतल्यानंतर उषानं इंग्रजी विषयात पदवी मिळवली. त्यानंतर तिनं मास्टर्सचं शिक्षण केलं. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ती पुण्यात आली. मात्र पुण्यात खर्च भागत नव्हता, म्हणून संगमनेर येथे मैत्रिणीसोबत ती राहू लागली. लायब्ररीत जाऊन अभ्यास केला. अखेर उषाच्या मेहनतीला यश आलं. MPSC परीक्षेत अनुसूचित जाती संवर्गातून तिनं 14वी रँक प्राप्त केली आहे. आता क्लास 1 पद मिळण्याची शक्यता आहे.